मस्त अशी आपली फरसाणची भाजी बनवून तयार झाली। कट पण छान आलेला आहे, वास पण छान सुटलेला आहे। नमस्कार, गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी गावाकडील गावरान पद्धतीनं फरसाणाची आमटी किंवा भाजी असं म्हणते ते आमच्या इकडं, तर ती मी आज फरसाणची आमटी भाजी बनवणार आहे। ती कशी बनवायची ती तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। मी एक वाटी छोटीशी फरसाण घेतलेला आहे, एक वाटीच घेतलेला आहे, कारण 2 माणसापुरतीच मी भाजी काढणार आहे, जास्त नाही। आणि जिरी मोहरी 1 चमचा घेतलेला आहे, आणि 1 कांदा चिरून घेतलेला आहे, 1 पोह्याचा आपल्या घरचाच काळा मसाला, काळं तिखट म्हणते ती घेतलेला आहे, आणि खोबरं लसूण मीठ कुटलेलं ही 1 वल्ल्या नारळाचं थोडंसं घेतलेलं आहे, आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे, आणि 1 रुपयेवाली घरकुल मसाला पुडी 1 घेतलेली आहे, कढीपत्त्याची 20 पानं घेतलेली आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि फोडणीकरिता आपल्या कॅटलीतलं जी माप असतं ती 3 माप तेल घेतलेलं आहे, कॅटलीतल्या मापानं। अर्ध्या फुलपात्रातलं अर्ध्या फुलपात्र तेल घेतलेलं आहे, आणि तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही जास्त टाकू शकता। मी थोडंच घेतलेलं आहे, आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, कारण मी 2च वाट्या भाजी करणार आहे, जास्त करणार नाही। चला तर मग आता फरसाणची आमटी भाजी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते। चालू करून पातेल्यावर ठेवते, मोठा गॅस केलाय कारण लगेच पातेलं आपलं तापतंय। पाणी गरम फिरम करायचं असं काय नाही, थोडी चुक गावाकडच्या पद्धतीनं आपली थोडीशी आमटी बनवणार आहे। पातेला आता गरम झालेला आहे, तेल ओतून घेते। तेल तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता। फरसाणा पण ती तेलात तळलेला असतंय, त्यामुळं मग तेल मी जरा कमीच वापरलेलं आहे। तुम्हाला आवडत असलं तरी पण जास्त टाका। आता तेल चांगलं तापू द्यायचं, नंतर जिरी मोहरी टाकायची। तेल चांगलं तापलेलं आहे, आता जिरी मोहरी टाकणार आहे। आता जिरी मोहरी छान तडतडलेली आहे, गॅस बारीक केलेला आहे। आता कांदा टाकून घेणार आहे। आता ही खोबरं लसूण पण ह्या तेलात टाकून घेणार आहे। तेल जास्त तापलेलं होतं छान, म्हणून ती लगेच झालं। कढीपत्ता पण टाकते, आणि चमच्यानं असं सगळं किंचित लालसर कलर येईपर्यंत ही तळून घ्यायचं आपलं। असं ही मिक्स करून घ्यायचं। आणि कोण ह्याला पळी म्हणतंय, कोण चमचा म्हणतंय, मी चमचा म्हणले। आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। कलर पण छान आलेला आहे बघा। आता ही घरकुल 1 रुपयेवाली 1 मसाले पुडी वत्ती। गॅस लहानच केलेला आहे करपल म्हणून। आता ही घरगुती आपलं काळं तिखट आहे, सगळा मसाला टाकून बनवलेलं, ती पण ह्यात टाकून घेणार आहे। आणि मीठ पण चवीनुसार ह्यात टाकून घेणार आहे, आणि हे असं मिक्स करायचं। आता छान मिक्स झालेला आहे बघा, वास पण छान यायला लागलेला आहे। कुठलाही पदार्थ तळत आला की वास येत असतो छान। आता छान वास यायला लागलाय, असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता ही पाणी ओतणार आहे, एवढा ग्लास, 2 माणसापुरतीच भाजी करणार आहे थोडी। मस्त अशी फोडणी बसती बघा आपली, हो का, मस्त अशी फोडणी बसलेली आहे। आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची, आणि उकळी आल्यानंतरच आपला फरसाणा ह्यात टाकायचा। उकळी यायच्या आत जर आपला फरसाणा टाकला तर ते असं घट्ट होऊन जातंय, चिखलासारखा मऊ मऊ होतंय सगळा, म्हणून उकळी आल्यावर टाकायचा। आता ह्याला उकळी येऊ देते, आणि नंतर फरसाणा आणि कोथिंबीर टाकणार। मस्त अशी पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता ही फरसाणा टाकून घेणार आहे। झटपट भाजी होती, काय ह्याला वेळ पण लागत नाही। आता चांगली उकळी आलेली आहे, वास पण छान यायला लागलेला आहे। आता ही फरसाणा ह्यात टाकते। लय पण टाकायचं नाही फरसाणा, मग घट्ट चिकलावणी होती। अशी पातळ होण्याकरिता थोडाच फरसाणा टाकायचा, ह्या काही, आणि परत असं मिक्स करून घ्यायचं मस्त। ह्या का छान वास पण यायला लागलेला आहे बघा, मस्त आमटी आपली बनलेली आहे। आता मी कोथिंबीर टाकून घेते थोडीशी।
ह्या काही कोथिंबीर पण टाकली. आता ही सगळी अशी मिक्स करून घ्यायची. छान झाली बघा झटपट फरसाणची आमटी भाजी बनवून तयार. कुणी आमटी म्हणते, कुणी भाजी म्हणते, आपापल्यानुसार. ही फरसाणची आमटी बनवायची पद्धत कशी वाटली ती आवर्जून कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.